personal income tax reforms. For millions of Indians, this budget boils down to one simple question. इस बार आम आदमी को टैक्स में कुछ राहत की उम्मीद है? No income tax payable up to 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्ही भरणार 0 टॅक्स. हे खरं आहे का? आय थिंक निर्मला सीतारामनने जी काल अनाउन्समेंट केली आहे याबद्दल सगळेच चर्चा करत आहेत. आणि हे खरं आहे का ते आपण जे का एक्सेल शीटनुसार बघणार आहोत. आणि ही शीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे. सो तुम्हाला जर स्वतःचा टॅक्स कॅल्क्युलेट करायचा असेल न्यू टॅक्स रेजिमनुसार तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. तर जसं तुम्ही बघू शकता की इथे मी 2024 आणि 2025च्या दोन वेगळे टेबल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचं ॲन्युअल इन्कम इकडे टाकू शकता. सो जसं मी आता तुम्ही बघू शकता की 12,75,000चं इन्कम इथे दिलेलं आहे आणि दोन्हीकडे मी सेम इन्कम कन्सिडर केलं आहे. तर आत्ताच्या वर्षी म्हणजे करंट टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला तुमचं टॅक्सेबल इन्कम यामध्ये होतं 12 लाख रुपये, कारण 75,000चा टॅक्स रिबेट आहे. आणि नवीन रिजिममध्ये सुद्धा तसंच आहे की जे 12,75,000 आहेत त्यातला ॲक्च्युअल 75,000 एक स्टँडर्ड डिडक्शन आहे आणि त्यामुळे तुमचा ॲक्च्युअल टॅक्सेबल इन्कम होणार आहे 12 लाख. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर जुन्या टॅक्स स्लॅबनुसार किंवा आत्ताचं जे करंट टॅक्स स्लॅब आहे त्याच्यानुसार तुम्हाला 83,000चा टॅक्स लागणार इथे, इन्क्लुडिंग हेल्थ आणि एज्युकेशन सेस. आणि तोच पुढच्या वर्षी ॲक्च्युली 62,000चा टॅक्स लागणार. बट हा टॅक्स 12 लाखापर्यंतच्या एक्झम्पशनमुळे तुमचा 0 होणार. आणि हेच आहे ते जे कालपासून सगळेजण डिस्कस करतायत. तर तुम्ही तुमच्या इन्कमनुसार इथे गोष्टी टाकून बघू शकता. जर तुमचं इन्कम 18 लाख आहे तर तुम्ही इथे 18 लाख टाकून बघू शकता की तुम्हाला टॅक्स किती लागणार आहे. तुमचं ॲक्च्युअल टॅक्सेबल इन्कम 18 लाखाच्या केसमध्ये 17,25,000 होणार आहे आणि त्यावरती तुम्हाला 1,50,000चा टॅक्स लागणार आहे. जर तुम्ही आत्ताच्या फायनान्शियल ह्याच्यानुसार बघितलं तर टोटल 2,15,000चा तिकडे तुम्हाला टॅक्स लागला असता. त्याच्याऐवजी पुढच्या वर्षापासून तुम्हाला 1,50,000चाच टॅक्स लागणार आहे. सो ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम वापरताय. सो आता या बजेटचा नक्की आपल्या इकॉनॉमीवरती कसा फरक पडू शकतो ते आज आपण डिस्कस करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यात तुमचा फायदा तर आहे, म्हणजे जे मिडल क्लास लोक आहेत जे 12 लाखापेक्षा किंवा 13 लाखापेक्षा कमी कमवतात त्यांच्यासाठी खूप फायदा आहे, कारण त्यांना टॅक्स भरावाच लागणार नाहीये. बट यामध्ये गव्हर्नमेंटचा काय फायदा आहे तर आपण ते जाणून घेऊयात की नक्की गव्हर्नमेंटचं कसं आहे की जसं तुम्ही तुमचं बजेट मॅनेज करता की तुम्ही किती कमवताय त्यातनं तुम्ही दर महिन्याला किती खर्च करताय, तसंच गव्हर्नमेंट काय करतं की त्यांचे जे इन्कम सोर्सेस आहेत म्हणजे डायरेक्ट टॅक्स असू शकतात, इनडायरेक्ट टॅक्स असू शकतात किंवा बऱ्याच प्रकारचे अजूनही काही गोष्टी आहेत जिथून गव्हर्नमेंट तुमच्याकडनं पैसे कमवतं. आणि गव्हर्नमेंट नक्की स्पेंड कुठे करतं, जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, आपल्या देशाची सिक्युरिटी आहे किंवा हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे, या गोष्टींवरती गव्हर्नमेंट खर्च करतं पैसे. याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे म्हणजे आपलं इन्कम किती आहे आणि आपण किती खर्च करतोय याला एक टर्म आहे फायनान्शियल डेफिसिट. तो या वर्षाची जी फायनान्शियल डेफिसिट आपली आहे ती 4.8% आहे आणि ती गव्हर्नमेंटला ॲक्च्युली 4.4% करायची आहे. बट आता तुम्ही या ॲक्च्युअल बजेटमध्ये बघितलं तर त्यांनी हे जे 12 लाखापर्यंतच्या लोकांना सूट दिली आहे की तुम्ही इन्कम टॅक्स भरू नका, म्हणजेच तुमचा इन्कम टॅक्स 0 आहे. तर त्यामुळे ॲक्च्युली 1,00,000 करोडचा तुम्हाला डेफिसिट यामध्ये अजून वाढणार आहे. सो त्यामुळे आपल्या देशाची जी GDP आहे ती कन्झम्पशनवरती खूप डिपेंडेंट आहे आणि पुढच्या लॉंग टर्ममध्ये त्यावरतीच गव्हर्नमेंट भर देणार आहे की लोकांच्या हातात पैसे राहावेत. तर तेव्हा ते पैसे जाऊन बाहेर लोक खर्च करतील आणि त्यामुळे ॲक्च्युअल लॉंग टर्म कन्झम्पशन वाढेल. कारण इंडिया जर तुम्ही बघितलं तर इंडिया हा खूप कन्झम्पशन हेवी देश आहे आपला, आणि कारण आपल्याकडे एवढी पॉप्युलेशन आहे की लोक खर्च करणारच. जर कोणी 12 लाख रुपये आत्तापर्यंत कमवत होतं तर मागच्या वर्षीपर्यंत त्यातले 80,000 ते लोक टॅक्स द्यायचे. आता पुढच्या वर्षी काय होणार की इन्कम जरी त्यांचा वाढला नाही तरी जे ॲक्च्युअल ते टॅक्स भरायचे 80,000 ते त्यांना आता भरायचं नाही आहे. त्यामुळे ते 80,000 त्यांच्या हातात उरणार आणि ते झालं त्यांचं डिस्क्रेशनरी इन्कम किंवा असं इन्कम जे ते खर्च करू शकतात ॲडिशनली. आणि सो याने काय होईल की तुम्ही जाऊन खर्च कराल आणि त्या केलेल्या खर्चामुळे GDPचा जो नंबर आहे तो एक्सपांड होईल. आणि जे फायनान्शियल डेफिसिट आज आपण 4.8% कॅल्क्युलेट केलंय ते ॲक्च्युली त्या वाढलेल्या GDPनुसार कमी दिसेल. हा त्यांचा ओव्हरऑल गेम प्लॅन आहे. त्यामुळे जर लोकांच्या हातात ते पैसे जास्ती राहिले तर मग ते काय करणार की जाऊन ते पैसे कुठेतरी खर्च करतील किंवा कुठेतरी जाऊन ते इन्व्हेस्ट करतील. सो त्या हिशोबाने जरी तुम्ही कालचं मार्केट बघितलं असेल की इंडिगो
त्यानंतर फ्युएल, एशियन पेंट्स, स्विगी, झोमॅटो ह्या प्रकारचे जे स्टॉक्स आहेत ते काल वाढले, कारण एक्सपेक्टेड आहे की लोकांच्या हातात जर पैसे जास्ती आहेत तर ते जाऊन खर्च करतील आणि ते जे खर्च केलेले पैसे आहेत ते ॲक्च्युअल कन्झम्पशनमध्ये रिफ्लेक्ट होतील, जेणेकरून देशाचा GDPला हातभार लागेल. आणि हेच आहे आपल्या या बजेटचं एक सार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा. आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.